नेरे जिल्हा परिषद मतदारसंघ आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत आपण पती पत्नींनी अर्ज मागे घेतलेले आहेत, तर नक्की काय सांगाल? जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मी स्वतः गणपत जानवारगडा रायगड जिल्हा परिषद राखीव गटामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केली होती आणि माझी पत्नी उषा गणपत वारगडा या नेरे पंचायत समितीमध्ये अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता। मात्र आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचं कारण एकच आहे की माझे मिसेस उषा गणपत वारगडा ह्या ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत, पण ग्रामपंचायत सदस्य असताना एक स्थानिक लेवलला एकमेकाला विश्वासात घेत नव्हतं आणि एक बाकीचे काही एक अडचणी होत्या। त्या अडचणीच्या आणि रागरोषाच्या भरात आम्ही पती पत्नी दोघांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलं होतं। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेच्या उमेदवारीसाठी मी स्वतः इच्छुक होतो, मात्र यांच्या काही गैरसमजमुळे आपण अपक्ष फॉर्म भरला। मात्र जो गैरसमज होता तो लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, आमदार प्रशांत ठाकूर साहेब आणि अविनाश कोळी साहेब यांनी तो झालेला गैरसमज हा दूर केलेला आहे आणि याच्या पुढं विश्वासात घेतला जातील आणि अशा प्रकारे कोणताही अन्याय किंवा भेदभाव केला जाणार नाही अशी आमची समजूत काढली गेली। आणि या समजूत काढल्यानंतर आम्ही लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, आमदार प्रशांत ठाकूर साहेब, रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी साहेब यांच्या शब्दाला मान देऊन आम्ही स्वइच्छेने उमेदवारी अर्ज दोघेही मागे घेतलेले आहे। आपण या निवडणुकीत भाजपकडून इच्छुक होतात, मात्र आपल्याला तिकीट मिळालं नसल्यामुळे आपण हे अर्ज भरले होते का? मी जिल्हा परिषदेला इच्छुक होतो। गेले मी 18 ते 20 वर्षापासून लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, आमदार प्रशांत ठाकूर साहेब, अरुण शेठ भगत साहेब यांच्या सहवासात होतो, यांच्याबरोबरही काम केलेलं आहे। काँग्रेस ते भाजप असा प्रवास झालेला आहे। मात्र काही मोजके 4-5 कार्यकर्त्यांनी थोडासा चुकीचा गैरसमज पसरवला आणि आपल्याला जी अपेक्षित उमेदवारी मिळायची होती ती मिळाली नाही। आणि हे जे चुकीचा गैरसमज हा वरिष्ठांना याची कोणती पूर्वकल्पना होती किंवा माहिती नव्हतं आणि आज त्यांना माहीत झाल्यानंतर या काही गोष्टी त्यांनाही कळाल्या आणि आम्हालाही कळाल्या। मात्र याच्या पुढे वरिष्ठांनी सांगितलं की तुमचं जे काय असेल पर्सनली असेल किंवा समाजाचं काय असेल, समाज हिताचे काय विषय असतील किंवा समाज विकासाचे काही काम असतील, तुम्ही स्वतः या। आमदार येणार त्यांनी प्रशांत ठाकूर साहेब आपल्याला नेहमी सहकार्य करणार आहेत आणि ते सहकार्य करतील असं त्यांनी आश्वासन दिलं आहे। आज आपण दोघा पती पत्नींनी अर्ज मागे घेतलेले आहेत, नागरिकांना आणि तुमच्या समाजाला काय आवाहन कराल? मी नागरिकांना आणि समाजाने एकच आवाहन करू इच्छितो की आमच्यात जो गैरसमज झाला होता तो गैरसमज लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आणि आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांनी दूर केलेला आहे आणि आदिवासी समाजाचं विकास व्हावं आणि प्रगती व्हावी या उद्देशाने आपण लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आणि आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या विश्वासाने आणि यांच्या ताकदीने काम करण्यासाठी आपण त्यांचा जो त्यांनी विश्वास दिलेला आहे तो विश्वासाला आपण शब्द पाळला आणि त्यांच्या माध्यमातून आपण आदिवासी समाजामध्ये अधिकाधिक विकास कामं कशी करता येतील यांच्याकडे आपण पाहत आहोत। मी अपक्ष फॉर्म भरल्यानंतर मला जे समाजातले ज्या काही घटकांनी आपल्याला मदत केली, सहकार्य केलं, मित्रपरिवार असेल, नातेवाईक असतील, काही हितचिंतक असतील, यांनी खरोखर आपल्याला मदत केली आणि त्यांची इच्छा होती, त्यामुळं मी ज्यांनी मदत केली त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि एक समाजाला आणि जनतेला एक आवाहन करतो की याच्यामधला काही चुकीचा प्रकार नाही किंवा गैरसमज करून घेऊ नका। आपल्याला जनतेचा विकास करायचे आहेत आणि आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून ते दोन विकास कामं असतील की निधी ते लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे आणि झालेल्या ज्या काही गैरसमज आहेत ते दूर केले आहेत म्हणून आपण ह्या उमेदवारी आपण मागे घेतोय, हे लोकांना आपण आवाहन करतो। त्यामुळे पुन्हा एकदा मी जनतेला आवाहन करतो की याच्यातला गैरसमज जो तुमच्या मनात असेल तो काढून टाका